मंडळी, ठाणे महापालिका निवडणुकीत निवडून आल्यानंतर तिनं अख्खा मुंब्रा हा हिरवा करण्याचा विडा उचलला आणि तिचं नाव आहे सहर शेख. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांना त्यांचा बालेकिल्ला असलेल्या मुंब्रात तिने धूळ चारली आणि त्यानंतर केलेल्या भाषणामुळे ती कमालीची चर्चेत आली आहे. पाहूयात आव्हाडांची पंगा घेणाऱ्या सहर शेखचा स्पेशल रिपोर्ट. कैसा हराया उन लोगों के घमंड की धज्जियां उड़ाई है आपने. सहर शेख नावाच्या या मुलीनं गेल्या 3 दिवसांपासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि टीव्हीचा पडदा गाजवलाय. नगरसेवकपदी निवडून येणं हेच केवळ तिचं यश नाही, तर ज्या परिस्थितीत तिनं लढाई जिंकली त्याची चर्चा मोठी आहे. कैसा हराया कैसा हराया. कैसा हराया हे सहरचे दोनच शब्द म्हणजे तोफांचे गोळे ठरलेत. याच तोफांनी जितेंद्र आव्हाडांसारख्या मातब्बराच्या बालेकिल्ल्याच्या ठिकऱ्या उडवल्यात. उन लोगों के घमंड की धज्जियां उड़ाई है आपने, जिनको लगता था कि हम ताल्लुक के मोहताज हैं, बट वो लोग ये भूल गए कि हम सिर्फ और सिर्फ अल्लाह के मोहताज है, किसी के बाप के मोहताज नहीं है. आव्हाडांच्या नाकावर टिच्चून ठाण्यातल्या मुंब्र्यात MIMचे 5 नगरसेवक निवडून आलेत. त्यात सहर शेख आणि तिचे वडील युनुस शेख यांचा सिंहाचा वाटा आहे. फसवणुकीची भावना झाल्यानं या बाप लेकींनी जे करून दाखवलं त्याची राज्यभरात चर्चा आहे. फॉर्म भरने के लास्ट दिन की एक रात पहले की बात है, जब उन्होंने मेरे डैड को यहाँ वहाँ भटकाया, यहाँ आ जाओ तुम्हारा बी फॉर्म तैयार कर रहे, तुमको बी फॉर्म देने वाले हैं. ये सब किया गया हमारे साथ, इसीलिए किया गया ताकि हम इधर के भी ना रहे, हम उधर के भी ना रहे, क्योंकि हमको NCP AP भी टिकट ऑफ़र कर रही थी. बट क्योंकि हम NCP SP के लॉयलिस्ट रहे हैं इतने 30 सालों से, मेरे वालिद साहब, और अभी 7 साल से मैं, तो हमने कभी ये नहीं सोचा, और हमारे खून में गद्दारी नहीं है. सहर शेख मुंब्रा येथील स्थानिक पत्रकार युनुस शेख यांच्या कन्या आहे. राजकारणात येण्यापूर्वी त्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर होत्या. इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्सेस अँड मॅनेजमेंटमध्ये त्यांनी पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. निवडणुकीत उतरण्यापूर्वी IASची तयारी त्या करत होत्या. पवारांच्या राष्ट्रवादीने तिकीट नाकारल्यानंतर MIM कडून निवडणूक त्यांनी लढवली आणि विजयी झाल्या. आव्हाडांना धडा शिकवायचाच या त्वेषानं बापलेक मैदानात उतरले आणि आव्हाडांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला. मुझे दिल से खुशी हुई कि जनता हमारे साथ थी, इसीलिए 1 के बदले 4, हमने इनको ये बोला 1 का 4. और मेरी नीयत डे 1 से वही थी जब मैंने फॉर्म भरा कि इन्होंने मेरी 1 काटे, मैं इनकी चारों की 4 लेके निकलूँगी. इसीलिए मैंने पूरे कैंपेनिंग में आवाम से, जनता से यही बोला कि 4 के 4 वोट चाहिए मुझे. उसका वजह था. विजयाचा गुलाल अंगावर पडल्यानंतर सहरनं अख्खं मुंब्राच हिरवं करण्याचा निर्धार बोलून दाखवला. आने वाले 5 साल बाद भी जब इलेक्शंस होंगे इंशाल्लाह, आप लोगों को उस इलेक्शन में इससे भी बड़ा मुंह तोड़ जवाब उनको देना है. पूरे के पूरे मुंब्रा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है कि इन लोगों को यहाँ से बुरी तरह से पछाड़ के भेजना है इंशाल्लाह. तिच्या या वक्तव्यानं वाद पेटल्यानंतर तिनं यामागचा तर्क समजावून सांगितला आणि आपल्या धर्मनिरपेक्षतेचा पुरावाही सादर केला. हरा कलर सबका कलर है ना यार. हरा कलर को एक पर्टिकुलर कम्युनिटी का है क्या? संविधान ने, कॉन्स्टिट्यूशन ने बोला है कि नहीं, हरा सिर्फ मुसलमानों का है और भगवा सिर्फ हिंदुओं का है? नहीं. इसीलिए इंडिया के फ्लैग में दोनों कलर साथ में दिए गए, तो उसका भी कोई रीज़न है. अगर आप देखें तो मेरे हाथ में आपको 2 कलर के धागे दिखेंगे, एक हिरवा और एक भगवा. ये जो है ये अजमेर शरीफ का है, और ये जो ये करबला का है, हसन हुसैन का. तो ये ग्रीन कलर, ये ऑरेंज. और ये मेरे एक नॉन मुस्लिम दोस्त ने मुझे पहनाया है, वो अजमेर गए थे जब. तो कई सारे नॉन मुस्लिम्स भी है जो दरगाहों में यकीन रखते हैं ना, जाते भी है और चीज़ें मांगते, मन्नत मांगते. तो ये जो है आपस में मिलकर रहने वाला देश है. विरोधकांनी निवडून आल्याबद्दल सहरला शुभेच्छा दिल्या, पण वादग्रस्त वक्तव्य टाळण्याचा सल्लाही दिलाय. ज्या आपल्या वक्तव्यांमुळे 2 धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल, समाजामध्ये तेढ निर्माण होईल. आपल्याला जनतेने मुंब्र्याच्या विकासासाठी निवडून दिलेलं आहे आणि आपल्या प्रभागाचा विकास त्यांनी शहर शेख यांनी करावा, एवढीच ह्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा मी देतो किंवा सल्ला देखील देतो. हे बघा, अशा पद्धतीचं स्टेटमेंट करणं, अर्थात ती छोटी मुलगी आहे, तिने त्याच्या मागचा उद्देश काय तिने त्याचं एक्सप्लेनेशन पण दिलेलं आहे, परंतु अशा पद्धतीने स्टेटमेंट करू नये असं मला वाटतं.
दुसरीकडे आव्हाडांनी फसवल्याचा आरोप करत युनूस शेख यांनी टोकाचा पण केलाय। बेटी को इसने रुलाया, बोला टिकट देता हूँ करके झूठ बात करने में पूरे महाराष्ट्र में क्या मैं बोलूँ इंडिया में नंबर 1 है। इसके लिए मैंने इसका नाम जे रख दिया, जे झूठा जितेंद्र। सहरच्या राजकीय करिअरची आता सुरुवात झाली आहे। राजकारणात उतरण्याआधी IAS ची तयारी करणाऱ्या सहरनं आता सनदी अधिकारी बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार केलाय। मेहनती आणि जिद्दी असल्याचं सहरनं दाखवून दिलंय। राजकारणात बदल्याची भाषा होत असते, पण सहरनं आता जनतेच्या प्रश्नांसाठी हाच तडफदारपणा दाखवावा यासाठी तिला शुभेच्छा। कैसा हराया? ब्युरो रिपोर्ट, ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।